तुमचा पहिला प्रश्न आहे, द्राक्षांमध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए व्हिटॅमिन ड, ऑप्शन बी व्हिटॅमिन सी, ऑप्शन सी व्हिटॅमिन बी, ऑप्शन डी व्हिटॅमिन ए. द्राक्षांमध्ये प्रामुख्याने जीवनसत्व सी आणि जीवनसत्व के भरपूर प्रमाणात आढळतात. जीवनसत्व के हाडांच्या मजबूतीसाठी आणि शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक असते. जीवनसत्व सी हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. तुमचा दुसरा प्रश्न आहे, सोयाबीनमध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए व्हिटॅमिन के, ऑप्शन बी व्हिटॅमिन डी, ऑप्शन सी व्हिटॅमिन सी, ऑप्शन डी व्हिटॅमिन ए. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्हिटॅमिन के. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या फळाला बिया नसतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चिकू, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी किवी, ऑप्शन डी बेरी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केळी. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणता पक्षी स्पर्श करताच मरतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए टिटोनी, ऑप्शन बी नायटेंगल, ऑप्शन सी चिमणी, ऑप्शन डी मोर. खरे तर असा कोणताही पक्षी नाही जो केवळ मानवी स्पर्शाने लगेच मरतो. ही एक प्रचलित अंधश्रद्धा किंवा चुकीची माहिती आहे. अनेक ठिकाणी असे सांगितले जाते की टिटोनी पक्षाला माणसाने स्पर्श केला तर तो मरतो. टिटोनी हा अत्यंत शर्मिला आणि भित्रा पक्षी आहे. तो माणसाच्या संपर्कात येणे टाळतो. जेव्हा एखादा मनुष्य त्याचा जवळ जातो किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रचंड तणावाखाली येतो. या भीतीमुळे किंवा हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो, पण केवळ स्पर्शाने तो मरत नाही. तुमचा पाचवा प्रश्न आहे, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हेलियम, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी नायट्रोजन, ऑप्शन डी हायड्रोजन. विद्युत बल्बमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन आणि आर्गॉन यांसारख्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते. बल्बमधील फिलामेंट हा टंगस्टन धातूचा असतो. जर बल्बमध्ये हवा असेल तर गरम झाल्यावर टंगस्टनचे ऑक्सिडीकरण होऊन तो लगेच जळून जाईल. निष्क्रिय वायूमुळे हे थांबते. आर्गॉन वायूमुळे टंगस्टनचे बाष्पीभवन मंदावते, ज्यामुळे बल्बचे आयुष्य वाढते. तुमचा सहावा प्रश्न आहे, इंडिया गेट भारतातील कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए आग्रा, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी कानपूर, ऑप्शन डी मेरठ. इंडिया गेट भारताची राजधानी नवी दिल्ली या शहरात आहे. हे युद्ध स्मारक असून पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ ते बांधले गेले आहे. तुमचा सातवा प्रश्न आहे, यापैकी कोणता आजार डासांमुळे होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए डेंग्यू ताप, ऑप्शन बी मलेरिया, ऑप्शन सी गालगुंड, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गालगुंड. तुमचा आठवा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बॅरोमीटर, ऑप्शन बी हायड्रोमीटर, ऑप्शन सी मॅनोमीटर, ऑप्शन डी थर्मामीटर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मॅनोमीटर. तुमचा नववा प्रश्न आहे, महात्मा गांधीचे समाधीस्थळ कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए वीरभूमी,
ऑप्शन बी राजघाट, ऑप्शन सी अभयघाट, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राजघाट. तुमचा 10वा प्रश्न आहे, पृथ्वीवर सर्वात जास्त आयुष्य कोणाचे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए माणूस, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी हत्ती. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.